तुम्ही तुमच्या मुलांचं नुकसान करताय जर का तुम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकताय किंवा प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांच्या मनासारखं करताय तर. आजकाल जेंटल पॅरेंटिंगच्या नावाखाली अनेक पॅरेंट्स हे परमिसिव्ह पॅरेंटिंग करतात आणि त्याची किंमत ही मुलांना चुकवावी लागतीये. परमिसिव्ह पॅरेंटिंग म्हणजेच बाळाला ओरडायचं नाही, त्याला मारायचं नाही किंवा त्यांनी ज्या गोष्टीसाठी डिमांड केली ती गोष्ट लगेच त्याला आणून द्यायची, कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणायचं नाही. नेहमी मुलांचं मित्र बनून राहायचं, शिवाय त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांना त्यांच्या मनासारखं वागू द्यायचं. परमिसिव्ह पॅरेंटिंग हे महत्वाचं आहेच, पण ते जर का अति झालं तर तिथे शिस्त संपते आणि मुलं बिघडू लागतात. आम्हाला जे कमी पडलं आमच्या आयुष्यात ते आमच्या मुलांना सगळं मिळालं पाहिजे असं आजकाल प्रत्येक पॅरेंटला वाटतं. आणि याचं कारण हे देखील आहे की पूर्वी प्रत्येक पॅरेंटला कमीत कमी 4 ते 5 तरी मुलं असायची आणि त्यामुळे सेंटर ऑफ अट्रॅक्शन असं कोणी नसायचं. आणि तसंच आई किंवा वडिलांना एकाच मुलावरती लक्ष केंद्रित करण्या इतपत वेळ देखील नसायचा. तरीही ती पिढी इतकी शिस्तप्रिय, मॉरल्स असणारी, आई वडिलांचा रिस्पेक्ट करणारी आणि सोबत आई वडिलांना घाबरणारी आणि कदाचित त्यामुळेच आज ती लोक सक्सेसफुल आहेत. पण या उलट हल्ली प्रत्येक पॅरेंटला एक किंवा जास्तीत जास्त 2च मुलं असतात. पण तरीही पॅरेंट्स त्यांच्या मुलांना शिस्त लावू शकत नाहीयेत, कारण आपण मुलांना जे हवंय ते लगेच आणून देतोय, पण ती गोष्ट का मिळू शकत नाही हे शिकवत नाही. आपण त्यांच्या प्रत्येक चुकांवरती पांघरून घालतोय, पण त्यांना जबाबदारी घ्यायला आपण शिकवत नाही. आपण त्यांना प्रत्येक वेळेला प्रोटेक्ट करतोय, पण परिस्थिती हाताळायला शिकवत नाही. आपण त्यांना मोबाईल गेम्स, गॅजेट्स, टीव्ही, लॅपटॉप सगळं काही आणून देतोय, पण आपला महत्वाचा वेळ त्यांना देत नाही. चांगल्या पॅरेंटिंगचा अर्थ हा होत नाही की मुलांना कधी बोलायचं नाही, कधी ओरडायचं नाही, कधी मारायचं नाही, त्यांनी जी गोष्ट सांगितली ती लगेच त्यांना आणून द्यायची, कधीच रडवायचं नाही, कुठल्याच गोष्टीसाठी कधी नाही बोलायचं नाही, हा अर्थ होत नाही. चांगल्या पॅरेंटिंगचा अर्थ हाच आहे की प्रत्येक गोष्टीसाठी बाउंड्रीज सेट करणं आणि बॅलन्स ठेवणं आणि आपल्या मुलांना डिसिप्लिन मध्ये ठेवणं. पण आजकाल अनेक पॅरेंट्स समजतात की जेंटल पॅरेंटिंग म्हणजेच आपण आपल्या मुलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागून द्यावं. जेंटल पॅरेंटिंग हेच आहे की आपल्या मुलांचं ऐकून घ्या, पण त्यांना व्यवस्थित गाईड करा. लक्षात ठेवा, शिस्त लावणं म्हणजे काही शिक्षा करणं नाहीये, हे एक आयुष्य जगण्यासाठी दिलेली दिशा आहे.